नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण रानात आलेलो आहे आणि बघा ना, हे उन्हाळी वाटाणा केलेला आहे। इतका असा छान का नाही, जितक्या शेंगा आहेत ना तितकीच फुलं कळी आहे आणि एकदम का नाही मस्त असा हिरवागार वाटाणा आहे का नाही। आणि बघा तुम्ही बघू शकता किती असं छान ह्याला शेंगा लागलेल्या आहेत बघा एकदम। आणि इतकं मोठ्या शिवारात का नाही इतका भारी वाटाणा आहे का नाही। तर ह्या वाटाण्याच्या शेंगा आपण नेहणार आहे आणि ह्याची मस्त अशी चमचमीत का नाही वल्ल्या वाटाण्याची का नाही आपण झणझणीत अशी चुलीवरती आमटी बनवणार आहे। तर आपल्याला जेवढ्या पाहिजेत ना आमटीसाठी तेवढ्या आपण शेंगा तोडून घेणार आहे। हा बघा अशा निबार आपल्याला का नाही वल्ल्या वाटाण्याच्या शेंगा तोडून घ्यायच्या। तर एकदम आपल्याला कवळ्या अशा घ्यायच्या नाहीत, मस्त अशा हा बघा एकदम टिचरीवाणी ह्या शेंगा भरलेल्या आहेत। अशाच आपल्याला निबार शेंगा घ्यायच्या। तर घरचं असलं की तसं माणूस बघा मनमुकत खातंय का नाही। शेतकऱ्याचं बघा असंच आहे, शेतकऱ्याचं म्हटलं का नाही की वावरात जायचं पटकन तोडायचं आणि चटकन आहे का नाही आपल्याला काही पदार्थ बनवता येतं। तसं विकत आणून एवढं माणूस मनमुकत खात नाही। तर हा बघा ह्या पद्धतीने आपल्याला का नाही निबार शेंगा अशा आपल्याला तोडून घ्यायच्या। तर चला आपल्या शेंगा तोडून झालेल्या आहेत, जेवढ्या आपल्याला पाहिजेत का नाही आपण तेवढ्याच घेणार आहेत। आता मस्त अशा आपण हिरव्यागार वाटाण्याच्या ओले शेंगा घेतलेल्या आहेत। आता ह्याच्यापासून का नाही आपण मस्त अशी चुलीवरती चमचमीत अशी का नाही ओल्या वाटाण्याची आमटी बनवणार आहे। तर जेवढे आपल्याला पाहिजेत ना एकदम एक टोपलं भरून मी शेंगा घेतलेल्या आहे। तर चला आता आपण भाजी म्हणजे आमटी बनवायची तयारी करूया। चला आता आपण शेंगा घेऊन आलेलो आहे। आता ह्या शेंगा सगळ्या आपण सोलून घ्यायच्या। तर आता ह्या एका डिशमध्ये आपण पहिल्या शेंगा सोलून घेते आणि मस्त अशा बघा आपल्या ताजा वाटाणा एकदम मस्त असं हे बघा या पद्धतीने आपल्याला सगळा वाटाणा सोलून घ्यायचा आहे। आता आपला वाटाणा सगळा सोलून झालेला आहे बघा, मस्त असा हिरवागार आणि किती टबुना वाटाणा आहे असा ही सोलून झालेला आहे। आता आपल्याला वाटाण्याची आमटी चुली बनवायची, तर आपल्याला का नाही झणझणीत अशी बनवायची। त्यासाठी काही लय सामान आपल्याला लागत नाही। हा बघा मी फक्त घेतलेलं आहे घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, एक वाटी का नाही शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, खोबरं लसूण कोथिंबीर आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर एका नाही आपण काय करायचं तर एका नाही ही लसूण आणि खोबरं आपल्याला टिचून घ्यायचंय। तुकडा बघा खोबऱ्याचा घेतलेला आहे आणि लसूण एक कुडी घेतली सोलून आणि कोथिंबीर चांगली आता आपल्या का नाही बारीक कुठून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला ना वाटाण्याचं झणझणीत असं कालवून झालं म्हणजे जेवायला घ्यायला तर ही सुद्धा येते। तर वांग्याला असं गोल रिंगण करून मिश्रण घालायचं चाललंय, तर म्हटलं मग मी कालवण बनवते म्हणजे मग जेवायला आपलं। आता हे सगळं आता एकजीव करून घेते बारीक। कोथिंबीर सुद्धा मी धुवूनच घेतलेली होती। आता वाटाणा सुद्धा आपल्याला धुवायचा आहे, त्यात माझी पाणी टाकते। वाटाणा असा मस्त असा धुवून मगच आपल्याला वापरायचा। लसूण खोबरं आपल्याला व्हायचं बारीक थोडंसं कुठलं का नाही की मग कालवून कसं असं मिळवून येतं, म्हणून आपल्याला चांगलं असं कुठून घ्यायचं। आता लसूण खोबरं आपण चांगलं असं बारीक केले, मस्त झाले बारीक। आता मी घेते चूल पेटवून। आता आपली पेटवून झाली। आता आपल्याला ना आमटी करायची ना
वाटाण्याचं कालवण करायचे आपल्याला तर तीन आपल्याला काळ्या तव्यात करायचे, एकदम भारी लागतं. म्हणून आपण आहे ना काळ्या तव्यात वाटाण्याची आमटी करणार आहे. एकदम झणझणीत असेल. लोखंडाच्या तव्यात कालवण केलं का नाही म्हणजे आपल्या शरीराला लोह बी मिळतं आणि चव सुद्धा चांगली येते. आता ही आपण धुतलेलं वाटाणं आहेत ना, ही आता चांगलं तरतर असं भाजून घ्यायचे. आता ही वाटाणं आपल्याला का नाही चांगलं असं काळं डाग पडस्तवर भाजून घ्यायचं. चांगलं तरतार मोडस्तपर्यंत. म्हणजे काय होतं, ते चांगलं असं डाग पडस्तवर भाजलं का नाही म्हणजे वाटाणं बी मऊसूत पडत्यात आणि शिजत्यात पण लवकर. ह्यातलं सगळं पाणी आपल्याला ना, हे जे पाणी सुटलेलं होतं ना, हे आपल्याला सगळं आटवून घ्यायचंय आणि चांगलं असं वाटाणं तडतड असं भाजायचं. हा बघा आता ह्या वाटाण्याला बघा कसं चांगलं असं डाग पडायला लागण्याचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ना तेल वतायचे. तेल वतून चांगला आता आपण भाजून घ्यायचं. आपल्याला चांगला वाटाणा असा मऊ पडस्तवर भाजायचा. बघा आता आपला वाटाणा चांगला भाजलाय. आता ह्याच दिसत ही काढून घेते मी. वाटाणा मी घेतला दिसत काढून. आता ह्याच्यात वतते बघा 2 चमच्याचा अंदाज तेल. तेल गरम करून घ्यायचंय आपल्याला. तर तेल झालंय गरम. आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला ठेचलेलं ही लसूण खोबरं. लसूण खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे ह्या गावात रंग बदलत तवर आणि लय पण करपावायचं नाही. चांगलं असं भाजायचं. चांगलं असं बघा लसूण खोबरं भाजलेलं आहे आपलं. हा का वास पण चांगला सुटलेला आहे. आता हे जे घरचा लसूण मसाला घेतलेला आहे ना, ही काय आपल्याला एवढा टाकायचा नाही. आपल्या जी अंदाजे टाकायचा आहे आपल्याला. आणि त्यात टाकायचे आपल्याला चवीपुरतं मीठ. आणि हे चांगलं असं हलवून घ्यायचं. हे आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं. आता हे आपण वाटाणं भाजलं होतं ना, ते ह्याच्यात टाकायचं आणि ह्याचा सगळा एकजीव करून चांगलं असं का नाही परतायचं. चांगलं असं हे आपल्याला परतून झालेलं आहे. आता ह्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे चांगलं. आता ह्याच्यात आपल्याला वतायचंय पाणी. आता तुम्हाला पातळ पाहिजे घट पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता. आता आम्हाला का नाही भाकरी बरोबर चुरून मोरून खायचंय. घरामध्ये आहेत तर 5-6 माणसं म्हणल्यावर एवढा तवा भरून तरी कालवून आपल्याला वाटाण्याचं पाहिजे. म्हणून अजून एक तांब्या पाणी वतते होतं. कारण ही वाटाणं बी शिजायच्यात आणि आमटी चांगली अशी वाटाण्याची आटली का नाही म्हणजे चव चांगली येते. आता अजून ह्याच्यात पाणी वतते म्हणजे आटून का नाही अर्धा तांब्या तरी आपलं पाणी आटलं पाहिजे. आता एवढा तवा भरून मी वाटाण्याची आमटी केली. आता ह्याच्यात आपल्याला हे टाकायचं आहे कूट. कूट वरणी टाकायचं म्हणजे काय होतं, तेल उडत नाही म्हणून कूट वरून टाकायचं. आता चांगला आपल्याला जाळा लावायचा आहे. ही आमटी आटायला कमीत कमी 10-15 मिनिटं तरी पाहिजे म्हणजे मस्त अशी आमटी आटल
आणि वाटाणं बी आतलं चांगलं शिजलं जाते. आता चांगला जाळ लावते आणि ह्यांचं बघते आता झालंय का तवर वांग्याला मिश्रण झालं. काय घालतोय आता इकडे? हा घे घे घे. जेवायला असं काय 4 बोट अंतर लांब घ्यायचंय ना हा वांग्यापासून. वांग्यापासून 4 बोट. थोडीशीच राहिले तर का? हो एवढं घ्या म्हणजे मग जेवायला. असंच गोल रिंगाण करायचं का? हा गोल करायचं. आणि मोटर कवा चालू करायची मग? करू आता जेवण झाले. बर. भात हा मेथीची भाजी टाकू की? भाजी टाकावी ना ह्या बेड मध्ये. मेथी चाकवत. फुलं कळी चांगली लागायला लागली आता वांग्याला. एक कालवून झालं की तरी वांगे तर वांगी बी लागले तर चांगली बारकी बारकी बारकी. हो आहे ना. ही अशी खालची खराब पानं अशी झालेली मला वाटतं काढून टाकावी तर. काढून टाकायची म्हणजे जरा डोलारा होतो झाडाचा. आहे ना. डेरे बाज होईल म्हणजे. डेरेबाज झाड. हा का चांगली असे आता आमटी बघा चांगली शिजली बघा. अगदी कुस्करून मुस्करून खायासारखी झाली. त्यातलं वाटाणं सुद्धा शिजले तर लगेच शिजते तर वाटाणं. हा बघा लगेच मौसूद असं शिजले तर आता ह्यांना वाढते जेवायला म्हणजे मग परत राहिलेलं ती कामाला लागायला. भाकरी केलेल्याच होत्या. अशी मस्त अशी आमटी बघा आपली झालेली. आता ह्यांना वाढते जेवायला. या मंडळी जेवायला. तर आमटी कशी काय झाली तुम्हाला खाऊन सांगतो. चांगली झाली. चालेल. मला वाटाण्याचे आणि आपल्या लोखंडी तव्यात कालवण केलं का नाही म्हणजे चांगलं होतं. तरी मी ह्याला लसूण खोबरं तरी घातलंय टिचून. नाहीतर नुसतं चटणी मीठ आणि तेल जरी टाकलं ना तरी सुद्धा कालवण लोखंडी तव्यात चांगलं होतं. आता जेवून घ्या म्हणजे मग राहिलेलं कामाला आपलं भाजी टाकून घ्यायची ना बेडमध्ये. हो मेथीची भाजी टाकून घेऊ म्हणजे मोटर चालू करून येतो. वांग्या वासा अशी हाता थोडी थोडी किडी यायला लागली. संध्याकाळी औषध मारायला लागलं 4-5 वाजता. फुलं कळी चांगली लागली वांग्याला. रानातच आम्ही राहिला असल्यामुळं सगळं बघा आमचं म्हणजे सगळीच कामं रानातल्या जवळच असतात. आता आमची वस्तीच रानातच हाय आणि घर बी आमच्या वावरातच असल्यामुळं का नाही आमचं आपलं सगळं वावरातच आम्ही करतो. त्याच्यामुळे ही अशी वांग्याची झाडं कुठे 4 मिरच्या आपलं घरगुती खायापुरतं आम्ही लावत असतो. आता पार 11चा टायमिंग झाला. सकाळी काय नाश्ता बिष्टा काय केला नव्हता. म्हटलं पटकन केली आमटी. काला करा. काला करूनच खातो.
म्हणजे व्हायचं पोट. मंडळी आता कसं आहे, जेवायला जरा वेळच लागेल आणि कामं बी आहे ती. तर चला मंडळी, लवकरच आमच्या आजची रेसिपी जर आमची वल्ल्या वाटाण्याची जर आमटी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमची आमटी, वल्ल्या वाटाण्याची आमटी कशी काय झाली का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.